काल आपण क्वेश्चन नंबर 1 मधले 7 क्वेश्चन घेतल्या. 8वा क्वेश्चन आहे y equal to log x upon 2 to the base 2. Y equal to log x upon 2 to the base 2. Given y equal to log x upon 2 to the base 2. आपल्याला याचा इनवर्स काढायचा आहे. x व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला या लॉगरिथम टर्मचा कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. दॅट इज लॉगरिथम टर्म मी लेफ्ट साइडला आणतो, म्हणजे आपल्या फॉर्म्युलेच्या फॉर्मॅट मध्ये येते. सपोज log x इज इक्वल टू y जर असेल, बाय डिफॉल्ट बेस मध्ये काही नाही म्हणजे काय असते, e असते. यालाच आपण x इज इक्वल टू e टू द पॉवर y असं म्हणू शकता. किंवा log x च्या बेस मध्ये e च्या व्यतिरिक्त दुसरा काही टर्म आहे, फॉर एक्झाम्पल a, log x टू द बेस a, हे होईल x इज इक्वल टू a टू द पॉवर y. इथं आता ते टर्म होईल, log मध्ये व्हॅल्यू आहे x बाय 2 इक्वल टू a टू द पॉवर y, म्हणजे हे होईल 2 टू द पॉवर y. हे होईल x इज इक्वल टू 2 इंटू 2 टू द पॉवर y. हे होईल x इज इक्वल टू, बेसेस सेम आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, पॉवरचं काय होते ॲडिशन, 2 टू द पॉवर 1 प्लस y किंवा y प्लस 1 असं म्हणू शकता. x इज इक्वल टू होईल हे 2 टू द पॉवर y प्लस 1. हे आहे आपला f इनवर्स ऑफ y. आता आपण डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू y करू. डिफरेंशिएट with respect to y, differentiate with respect to y, हे होईल dx upon dy is equal to d by dy 2 to the power y plus 1. a to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येते, a to the power f of x log a into derivative of f of x. Similarly, a to the power f of y चा डेरिव्हेटिव्ह येते a to the power f of y log a into derivative of f of y. हे होईल dx upon dy is equal to a to the power f of y, a to the power f of y into log a into derivative of f of y into derivative of f of y. हे होईल dx upon dy is equal to 2 to the power y plus 1 into log 2 into derivative of y with respect to y plus derivative of 1 with respect to y. हे होईल dx upon dy is equal to 2 to the power y plus 1 into log 2 into derivative of y with respect to y, ते होईल 1 plus 1 being separate constant 0. 1 plus 0 त्या जागी उरते 1. 1 मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायची गरज नाही. आता आपल्याकडे टर्म उरायला dx upon dy is equal to 2 to the power y plus 1 into log 2 dx upon dy ची व्हॅल्यू. बट आपल्याला जनरली x मध्ये व्हॅल्यू आणायचं आहे. 2 टू द पॉवर y प्लस 1 ला मी लिहू शकतो x. हे होईल dx upon dy इक्वल टू x इंटू log 2. x इंटू log 2. त्याला समोर जाऊन असं x पॉवर मध्ये सुद्धा नेऊ शकता येतं. हे झालं dx by dy. आपल्याला तर dy by dx आणायचं आहे. नाव dy by dx is equal to 1 upon dx upon dy. हे होईल dy by dx is equal to 1 upon dx upon dy आहे x
log 2. चला लिहून घ्या. हे पहिल्या क्वेश्चनचा लास्ट प्रॉब्लेम होता. Question number 2. Find the derivative of the inverse function. Find the derivative of the inverse function find the derivative of the inverse function of the following find the derivative of the inverse function of the following. त्याच्यामधला फर्स्ट वन, y equal to x square into e to the power x. Y equal to x square into e to the power x. या क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय केलं, आपण इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला नाही, गिवन फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह काढल्या, बट इनवर्सचा यूज घेतल्या. आता आपल्याला इथपर्यंतच यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, गिवन फंक्शन दिलंय, याच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत यायचा आहे, dx अपॉन dy पर्यंत यायचं आहे. dx अपॉन dy पर्यंत येण्यासाठी दोन पर्याय आहेत आपल्याकडे. एक तर याला इनवर्स मध्ये कन्वर्जन करून येऊ शकता, किंवा डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. फायनली आपण हे फॉर्म्युला यूज करूनही येऊ शकता. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन फंक्शनच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. ते आणण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. सपोज गिवन फंक्शन जर y इक्वल टू एफ ऑफ एक्स दिले, पहिली मेथड सोपी आहे, त्या मेथडनंच मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला या फंक्शनच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं, या फंक्शनच्या इनवर्सचा. तर मग मी काय करतो, यालाच डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो डायरेक्टली. तर मला मिळते dy बाय dx. मला काय मिळते dy बाय dx. बट मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही, या फंक्शनच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तर फॉर्म्युला आहे dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. ते 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू आहे f डॅश ऑफ x. एक तर हे मेथड, और दुसरी मेथड काय आहे, गिवन फंक्शन जर y इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर काय करायचं, या फंक्शन पासून याचा इनवर्स आधी ऑब्टेन करायचं. इनवर्स ऑब्टेन करणं म्हणजे थोडंफार सॉल्व्ह करून इनवर्स ऑब्टेन करावं लागेल. असा टर्म येईल तुम्हाला x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y. त्यानंतर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू y करायचं. ते होईल dx अपॉन dy इज इक्वल टू dx upon dy equal to d by dy f inverse of y. अशा पद्धतीने येऊन जाईल. हे दोन पर्याय आपल्याकडे आहेत गिवन फंक्शनच्या इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह जर आणायचे असतील तर. बट पहिला पर्याय सोपा जाते, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, जे आन्सर येते त्याचा रेसिप्रोकल.
स्प्लिट करत बसलात तर थोडं लेंदी प्रोसेस होत जाते. तुम्ही तर पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलात, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पर्याय नव्हता म्हणून आपण त्या मेथडनं गेल्याही. इथं तसला कोणता ऑप्शन आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाही, डायरेक्टली जाऊ शकता आपण. गिवन व्हॅल्यू आहे y equal to x square into e to the power x. Differentiate with respect to x dy by dx is equal to d by dx x square into e to the power x. इथं आता दोन टर्म्स जे आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. जेव्हा दोन व्हेरिएबल्स मल्टिप्लिकेशन मध्ये राहतात आपल्याकडे u इंटू v चा फॉर्म्युला अवेलेबल आहे. काय करायचं, एक टर्म कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा टर्म कॉन्स्टंट ठेवा, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. हे होईल एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्सच येईल. इथे ई टू द पॉवर एक्स कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x. तुम्ही ई टू द पॉवर एक्स आणि एक्स या एक्स स्क्वेअर मधून एक हे एक एक्स कॉमन घेऊ शकता. हे होईल एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. जर मी कॉमन घेतलो या जागी उरेल एक्स प्लस 2. ई टू द पॉवर एक्स कॉमन घेतलो, एक्स कॉमन घेतलो, इथून उरेल एक एक्स, इथून उरेल 2.